श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या या गणपती मंदिरामध्ये आपण सर्व साधक जमलेला आहोत आणि आज थोडा छोटासा कार्यक्रम आहे की दत्त महात्मा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे टेंबे स्वामींनी रचलेला ग्रंथ आहे। याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करू व पोहे करू आणि दत्ताचं महत्व काय, दत्ताचं महत्व कसं लिहिलं गेलंय, काय म्हटलं गेलंय आणि दत्त कसे ह्या कलियुगाचे तारणहार आहेत याच्या संदर्भातली थोडी चर्चा आपण इथे करूया। आज काल चतुर्थी झाली आहे, आज पंचमी आहे आणि हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि त्यावर आपण दत्त महात्मा या विषयावर बोलणार आहोत। दत्त महात्मा या ग्रंथ काय आहे हे पहिलं सांगून आपण त्याची सुरुवात करूया। दत्त एक पुराण म्हणून होतं, व्यासांनी पुराण लिहिले दत्त पुराण आणि ते संस्कृत मध्ये आहे। सगळ्या लोकांना संस्कृत येईलच असं नाही। मग टेंबे स्वामींनी दत्त पुराण आधार धरून दत्त महात्मा ही पोथी लिहिली आणि त्याच्याही 51 अध्याय केले। गुरुचरित्रात जसे 51 अध्याय आहेत तसेच केले, पण त्यांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक अध्याय हा 108 ओव्यांचा आणि 108 ओव्यांच्या प्रमाणे 51 अध्याय 5400 ओव्या होतात। संपूर्ण दत्त महात्म्य दत्त जन्मांपासून ते बाकीचे व्यवस्था आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत। खूप छान आहे आणि टेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे। त्यामुळे शब्दाचं प्रभुत्व, त्यांची मांडण्याची पद्धत आणि दत्ताशी असणारा त्यांचा संवाद हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतो आणि ते महत्व आहे की दत्त महात्मा ही पोथी नसून एक मंत्र आहे। त्याचा 6वा-7वा अध्याय टेंबे स्वामींनी एवढ्याच केलाय की दत्ताचे मंत्र म्हणायचे कसे, दत्ताच्या मंत्रामध्ये तुम्ही जर काम्य भावना ठेवत असेल तर तो मंत्र करायचा कसा हे त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं। कातरवीर अर्जुन जे आहेत त्यांचं महात्म्य सांगताना आपल्या संसारी लोकांना काय पाहिजे असतं की माझं हे हरवलंय, माझ्या नाकातलं गेलंय, माझ्या कानातलं गेलंय, आणखी बांगड्या गेल्यात, काय गेलंय, हे मिळेल की नाही, किंवा माझं काय एखादा महत्वाचा कागद घाळ झालाय मला मिळणार की नाही। मग हे मिळवण्यासाठी त्यांनी तो एक मंत्र तिथे दिलेला आहे। कातर्वीय अर्जुनो बाहू सहस्रनाम यस्य स्मरणमात्रेण गतम नष्टम च लभ्यते। हा जो मंत्र म्हटला तर गेलेली कोणती वस्तू तुम्हाला मिळते, हा संपूर्ण एक दत्त संप्रदायाचा अनुभव आहे। आज माझा असं नाही आणि त्यात लिहिलेलं आहे 3रा अध्यायामध्ये हा मंत्रच लिहिलाय की हा म्हणा। त्यामुळे अशा प्रकारचं दत्ताचं महत्व सांगणार, दत्त संप्रदायाची महती वाढवणार असं एक सुंदर ग्रंथ हा टेंबे स्वामींनी लिहिलाय। पण त्यावेळेला त्यांच्या हस्ताक्षराचा ग्रंथ लिहिला गेला आणि मग ह्याचे महाराजांचं अक्षर एक सलग होत। मग ते कसं संकलित करायचं, रिजन कसं यायचं म्हणून नरसोबाच्या वाडीचे आत्माराम शास्त्री जेरे यांच्याकडे काम दिलं आणि मग गोळवणीकर महाराजांनी सांगितलं की हे संकलन कर। मग गोळवणीकर महाराजांच्या आज्ञेनुसार टेंबे स्वामींचं हे चरित्र त्यांनी शुद्ध स्वरूपात बाहेर आणलं आणि त्यानंतर ह्या ग्रंथाची अनेक आवृत्त्या निर्माण केल्या आणि ह्याला सर्व मुख्य सहाय्य झालं असेल तर दत्त महाराज कवीश्वर। त्यांनी एवढे प्रयत्न केले त्यासाठी सगळ्या म्हणजे प्रत्येक, आता दत्त महाराज हे न्यायशास्त्री प्रवीण होते, वेदाचे न्यायशास्त्री प्रवीण होते, तर मग प्रत्येक शब्दाचा अर्थ लावताना न्यायाच्या दृष्टीने कसं होतं, वेगवेगळे न्यायाच्या संस्था आहेत ते न्यायशास्त्र आपण गेलो तेव्हा आपण पाहूया, पण ते करताना सुद्धा त्याचा संदर्भ कसा लावायचा, पुढच्या वाक्याचा शब्द ह्या शब्दाचा कसा लावायचा हे सुद्धा सांगण्याचं काम त्यांनी तिथे केलं। संस्कृतचे श्लोक टाकले
तरीही त्याचा मराठीत ओवीबद्ध अर्थ केला. टेंबे स्वामीने तर दत्ताच्या पाळण्यापासून तर अनेक ओव्याच्या उताराचे उतारे तिथे लिहिलेले आहेत. ते असं खूप छानपैकी हे दत्त महात्म्य सांगणार, दत्ताचं महती सांगणार एक अत्यंत सुंदर ग्रंथ आज इथं आहे आणि त्याची आपण थोडी चौकशी करू. याची सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की तुकाराम महाराजांनी दत्तावर एक अभंग लिहिलाय, तो मी म्हणतो आणि नंतर आपण दत्त करतो. सगळ्यांची परवानगी आहे ना? श्री गुरुदेव. तुकाराम महाराजांचा अभंग, आपल्याला तुकारामाचे दोन अभंग दत्तावरचे सहज आहे. 3 शिर 6 हात, तो सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरा जो आहे हा आहे नमन माझे सद्गुरु राया. तर त्यांनी ह्याची करताना फार सुंदर कल्पना केली आणि प्रत्यक्ष अनुभूती काय येते हे तुकाराम महाराजांनी तिथे लिहिलंय. त्यामुळे ह्या अभंगाला विशेष महत्व आहे. ते मी म्हणतो आणि नंतर आपण दत्त महाराजांच्या व्याख्यान चालू करूया. नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रया, महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, माझी या जीवाची विश्रांती, माझी या जीवाची विश्रांती, नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रया, महाराजा दत्तात्रया, माझ्या जीवीचे साकड, माझिया जीवीचे साकड, कोण पुरविल कोड, कोण पुरविल कोड, कोण पुरविल कोड, नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रया, महाराजा दत्तात्रया, नमन माझे सद्गुरुराया, अनसूया सुता, अनसूया सुता, तुका म्हणे पाव आता, तुका म्हणे पाव आता, तुका म्हणे पाव आता, नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रया, महाराजा दत्तात्रया, नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी म्हणजे वैशिष्ट्य सांगतो, तुकाराम महाराजांनी हे जे अभंग लिहिले ना, तर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांच्याकडून आलेले अभंग आहेत. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय दिसतं, त्यांना दत्त महाराज काय दिसले, कसे दिसले आणि त्यांनी काय विनंती केली, हे संपूर्ण या अभंगामध्ये लिहिले. आणि मग ते सांगतात की पाव आता, पाव काय म्हणजे काय करणार,
यांना जो आत्मसाक्षात्कार झालाय, आत्मसाक्षात्कार झाला असला तरी वरच्या अवस्थेत जायचंय. म्हणजे आपल्याकडे बघा रजसत्वतम तिन्ही पद आहे. त्रिगुणातीत जेव्हा होतो ना तेव्हा ती अवस्था मुक्तीची अवस्था असते. महाराजात मुक्ती अवस्था आहे, कारण काय, वासना क्षय झाल्या. मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं, वासना नाहीत, श्वास आहेत, मुक्त आहे. ज्याचे वासना नाहीत पण श्वास आहेत, मुक्त आहे ना. त्याला काय जे काय करायचं ते कशासाठी करायचं, तर लोकांसाठीच करायचं. आता उरलो उपकारा पुरता, हीच अवस्था त्यांची. आणि मग त्यामुळे होतंय काय, याचे कर्मबंध निर्माण होत नाहीये. आपल्याकडे सिद्धांत काय, कर्माचा सिद्धांत काय, कर्म केलं बंधन आलं, फळ आलं, फळ घ्या नका घेऊ, बंधन ते निर्माण झालं. पण कर्मबंधन निर्माण न करत असेल तर इच्छाच मनाच्या विरुद्ध पाहिजे, वासना विरहित असेल, कर्तव्य कर्मबुद्धीने मी कर्म केलं, परमेश्वर प्रित्यर्थ कर्म केलं, कर्मबंध निर्माण होत नाही. कृष्णाने काय सांगितलं, हे मारणार आहेत ना, सगळं मारायचे आहेत ना, निमित्त मात्र भाऊ संचार, निमित्त हो रे, करणार मी आहे. कारण सर्व धर्म परित्यज्यम मामेकम शरणमध्ये, सगळं सोडून द्या, मला करणी आहे. आणि मी सांगितलं म्हणून केलं, मग करणारा कोण आहे, परमेश्वर आहे. फळ कोणाला मिळालं पाहिजे, परमेश्वराला मिळाले. मी 100 माणसं मारली, मला त्याच्या हत्येचं पाप लागणार नाही, कारण मला सांगणारा माझा मालक आहे. आणि त्या मालकाला काय असं ते बघा, मालक म्हणे येऊ दे माझ्याकडे, मी बघतो, तू मोकळा हो कामातून. आणि अशा प्रकारे संकल्प केल्यामुळे कर्मबंधन निर्माण होत नाहीत. तसंच तुकाराम महाराज म्हणते, कोणतेही कर्मबंधन निर्माण झालेले नाहीत. आणि मग ते सहज अवस्थेत गेलेले आहेत, वैकुंठ रूपी गेलेले आहेत. हे सगळ्यांना कथा माहिती आहे, मग ते आता सांगायला नको. आपण आता मूळ दत्त महात्म्याला सांगायचं. तर दत्त महात्म्याची सुरुवातच इतकी सुंदर आहे. पहिला अध्याय, प्रत्येक ग्रंथाचा पहिला अध्याय हा मंगल चरणाचा असतो. पण इथे बघा, टेंबे स्वामींची बुद्धी इतकी चांगली आहे. पहिलं नमस्कार कोणाला करायचा आहे, गणपतीला. मग काय म्हणणार, ओम नमो अंबेच्या सुता. आता इथे गंमत आहे बरं का त्यांनी. आता टेंबेस्वामी कोण आहेत, नरसिंह सरस्वतीचे शिष्य म्हणजे भक्त आहेत असं म्हटलं तर. मग नरसिंह सरस्वती आणि गणपती एकच आहेत काय, अशी संकल्पना त्यांनी केली. म्हणून ते काय म्हणतात, हे प्रभू, एक मिनिट, ते म्हणतात की हे आंबेच्या सुता. आता आंबेचा सूत म्हणजे कोण, पार्वतीचा मुलगा म्हणजे गणेश. नरसिंह सरस्वतीच्या आईचं नाव सुद्धा आंबा आहे. आंबेचा सूत नरसिंह सरस्वती झाला की. मग गणेश कोण आहे, ज्ञानदाता गणेश. नरसिंह सरस्वती कोण आहे, ज्ञानाचा सागर. दोन्ही एकच. म्हणजे हे कोटी इतके सुंदर त्यांनी केलेले आहे. मग त्यांनी सांगितलं, ज्ञान कर्मेंद्रिय प्राणगण. ज्ञान कर्मेंद्रिय प्राण याचा गण, जे आपल्या शरीरामध्ये जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्याची तत्व आहेत, प्राण आहेत, पंचप्राण आहेत, उपपंचप्राण आहेत, आणि ह्याचा सगळ्यांचा समूह म्हणजे गण आहे की नाही, बरोबर ना. ह्या गण कोण आहे, म्हणजे शरीरामध्ये तिन्ही ज्या अवस्था आहेत, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, या सर्वांचा मालक चालक कोण असेल, नरसिंह सरस्वती. तोच गजानन, तोच गणेश. अशा इतकं सुंदर उपमा त्यात आलेल्या आहेत. त्याने त्यांचे जो करी संरक्षण तो गणपती वंदू चरण मंगल चरण हे आमोचे. आता या ठिकाणी दोन्ही झाले बघा, सद्गुरूंचं पण नमन आलं आणि गणेशाचं नमन आलं. इतकी सुंदर कल्पना मला कुठेही दुसऱ्या ग्रंथात पाहायला मिळाली. रामदासांचा आपण घेतला तर त्यांनी मंगलचरणाचे इतके सुंदर अर्थ दिले, गणेशाचे एवढे सुंदर अर्थ दिले. पण सद्गुरू हाच गणेश आहे,
हे सांगणार एकमेव तत्वज्ञान हे गुरुमाता. त्यात ज्याला म्हणते आंबेचा सूत, कलियुगी जो गंधर्व स्थित, आंबेचं सूत म्हणतात ना, आणि गंधर्व स्थित. गणपती कुठं राहतो सगळ्यांना माहिती आहे, आणि गंधर्वपुरी म्हणजे गाणगापुरी कोण राहतो ते सगळ्यांना माहिती आहे. गंधर्वपुरी स्थित कोण आहे? तोच आहे. मग तो काय आहे? गणपती काय देतो? त्याचा वरद हस्त आहे ना आपल्याकडे, वरद भया हस्त स्मरणे समस्त विघ्न हरता. तो विघ्न हरता तो पण आहे ना. नरसिंह सरस्वती काय करतात? तुमच्या सगळ्या बाधा पळवण्याचं काम नरसिंह सरस्वती करतात. मग जो दत्ताचा उपासक आहे त्याची पातके जळून जातील असा जो आहे तो पण विघ्नहर्ताच आहे की. त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे का? मग मला गणपतीचं दर्शन करायचंय का माझ्या सद्गुरूचं दर्शन करायचंय? याचं इतकं सुंदर वर्णन दुसरं कोणत्याही मार्गात. पुढे ते लिहितात, करता धरता संहारता विश्वाचा जो तारी आरता तो स्मरे दुःखदायी नुरवी भक्ता आमुची. गणपतीचे केल्यावर काय जातो? करता धरता संहारता. आपला आसुरशेष म्हणतो ना, त्यात सगळ्यात हे आहे की नाही. आता मला सांगायची जरूर नाही, कारण सगळ्यांना गणपतीची माहिती आहे, कारण त्याच्या कवचामध्ये पण हेच आहे. जो विघ्न करता आहे तो विघ्न हरता पण आहे, आणि समोर भक्तांचा आहे. तसं दत्तामध्ये काय आहे? स्मरणे भक्ताच्या काय आहे? दुःख जळून भस्मसात होतात. आता इथे एकच दुःख ते नाही का, भव दुःख म्हटलंय. आता भव दुःख म्हणजे काय आलंय की तुम्हाला संसारात असणारे दुःख तर आहेतच, पण सर्वांमध्ये आपण जे पाहतो, गाणगापूरला गेल्यावर बाकी दत्तस्थानला गेल्यानंतर आरतीच्या वेळात संचार होतो आणि पिशाच्य वृत्ती इथे उगम पावतात आणि नष्ट होतात. दत्ता सोडो रे आम्हा, दत्ता सोडो रे आम्हा असं म्हणून ओरडत असतात. जो गाणगापूरला गेला असेल त्याने प्रत्यक्ष पाहिलं असेल काय होतं हे सगळं. ज्या ज्या ठिकाणी आपण दुसरी आरती इथे गेलो त्या ठिकाणी मला सोडो मला सोडो असं कोणीही ओरडत नाही दत्ताच्या शिवाय. का दत्त महाराज हे सोडवतात? पिशाच्य वृत्तीतून बाहेर काढतात म्हणजे काय करतात? या सगळ्यांचा विचार करा बरं का. दत्त तत्व जे आहे ना, त्या सगळ्यांचा विचार करण्याचं तत्व आहे. का पिशाच्य वृत्ती निर्माण होते? पिशाच्य वृत्ती निर्माण होण्याची कारण वेगवेगळी असली तरी मुख्य कारण आहे लोभ. जो लोभ मला सुटला नाही, मी असेपर्यंत होताच होता, मी गेल्यानंतरही राहतो, आणि जो असा जो लोभ आहे तो काय करतो? माझ्या जन्माच्या मध्ये अडकून ठेवतो. माझ्या इच्छा पूर्ण होत नाही, मला पुढचाही जन्म नाही, हाही जन्म नाही, शरीर निघून जातं, वासना शिल्लक, आत्मा पुढचा जो आत्मा आहे तो पुढचं शरीर धारण करू शकत नाही. पण या वासनाचं तृप्त करायला पाहिजे. वासना जोपर्यंत तृप्त होत नाही ते पुढचा जन्म मिळत नाही. मग ही जी अवस्था राहते त्याला पिशाच्य वृत्ती म्हणतात. तर पिशाच्य वृत्ती काय होते? माझी वासना पूर्ण करायची. कोण करणार? मला देह नाही, मग मला ही कोणाकोणतरी करून घ्यायला लागणार आहे, आणि मग तो दुसऱ्याचं शरीर कॅप्चर करतो, आणि मग त्यातून त्याला त्याची वासना जी आहे ना ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य मिळतं. पण ज्याला त्यांनी धरलंय, जे अध्यात्मामध्ये ज्या झाडाला त्यांनी धरलंय असं म्हणतात, झाडाला धरलंय, त्याचं आयुष्य गेलं की हो. तर कोणाचं आयुष्य धरतो? त्यांनी ज्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला त्यांनी खड्ड्यात घातलं. आता समजा मी कोणाचे 1000 रुपये दिलेले नाही, बुडवले, किंवा मी हॉस्टेलला होतो तेव्हा त्या खानावळच्या वेळेला टांग मारली, माझ्याकडे 4 लोक आले, जेव्हा रे, आणि मग त्याने सांगितलं वामनराव मी नव्हतं झालो, माझ्या नावावर 4 पैसे गेले, मी पैसे देणार नाही. तुझे लोक गेले, 4 लोक खाऊन गेले. वामनरावनी त्याचा दंड का सहन करायचा? वामनराव तर ठीक आहे, तुझं तू बघून घे, तुला आता पैसे न्यायचे नको देऊ, नंतर दे, नाही दिले तरी चालेल, मी तुझ्याकडून नंतर वसूल करेल. तर ते नंतर वसूल करण्याचा जो प्रकार आहे ना ते पिशाच्य वृत्तीमध्ये.
आणि मग ह्या प्रकारच्या पिशाच्या वृत्तीमध्ये आल्यानंतर त्यातून मुक्ती काय आहे? जर तुम्ही ह्या जन्मामरणाच्या खेळात आल्या नाही, तुमच्या आपल्याकडे सिद्धांत काय, जसं कर्म तसं त्याला जन्म, कर्मानुसार. कारण ह्या जन्मात येणारच आहे, ह्या जन्मात काय भोगायचंय, तर प्रारब्ध भोगायचंय. आता आमच्या ज्योतिषशाही शिकतात, त्यांनी सांगितलं लग्न घरापासून मृत्यूपर्यंत जो काही प्रवास आहे तो म्हणजे ह्या वर्षातला प्रवास, ह्या जन्मातला प्रवास आहे. जन्म का घेतला? मागची कर्म भोगण्यासाठी. मग प्रारब्ध भोग हे भोगायलाच लागतं. मग तुझं दशमेश कोण आहे, लग्नेश कोण आहे, पंचमेश कोण आहे, सप्तमेश कोण आहे, आणि मग हे सगळं करता करता मग तुझे भाऊ कोण, तुझे बंधू कोण, तुझे भाऊ जरी असतील तर तुझे भाऊ वैरी आहेत का शत्रू आहेत का मित्र आहेत, हे सुद्धा कळवणारे तुमचेच कर्म असतात. देव तुमचा काहीही देत नाही, घेत नाही. आपल्याच कर्माची फळं आपल्याला भोगायला लागतात. आणि हे साक्षीरूपाने भोगण्यासाठी एकमेव कोण असेल तर आता दत्त महाराज. कारण प्रत्येक वेळी आपल्याकडे भागवतामध्ये जो श्लोक आहे ना, ते भागवतामध्ये सांगितले की 4 युग आहेत आपल्याकडे. त्रेतायुग आहे, सत्ययुग आहे, द्वापार आहे आणि कलियुग. त्या प्रत्येक देवतेला एक देवता आहे. ऋतौ जनार्दन देवा, सत्यम रघुनंदन, द्वापारे रामकृष्णच, कलौ दत्तात्रेय. हे कृतयुगामध्ये जनार्दन म्हणजे विठ्ठल, नारायण काय म्हणाल ते, कारण सहस्र शीर्षा जेव्हा म्हणता मग जनार्दनाचं कोण देव, ज्याला सहस्र शीर्ष आहे. सहस्र शीर्ष डोळे डबल व्हायला पाहिजेत, पण त्याचे काय सहस्र अक्ष म्हणतात त्यांना. डोळे पण तेवढे, हात पण तेवढे. अरे हा कोण आहे, त्याची कल्पना काय आहे, ते परब्रह्म तत्व कसं उभं आहे हे सांगणार ते शब्द आहे तो पुरुषोत्तम. म्हणजे तो कसा आहे तर दशांगुले उरला, संपूर्ण विश्वाला व्यापूनही तो उरलाय. हे वेदांनी सांगितले बरं का. पण वेद सांगतात त्याचा अर्थ काय, त्यांनी लिहिलंय म्हणून लिहित आहेत काय, ते आपल्याला प्रमाण ठेवतात का आणि कसं. तर आता आपल्या मनुष्य जन्मामध्ये जर आपण पाहिलं तर नाभी हा आपल्या शरीराचा मूळ भाग आहे, मूळ गाभ आहे. तिथून 10 उंगली तुमचीच मोजायची, तुमचीच बोटं घ्यायची तुमच्या बोटांनी. माझ्या बोटांनी तुमची बेंबीपासून मोजता येणार नाही, तुमचीच बोटं घ्या, बेंबीपासून मोजा. 10व्या म्हणजे 4 आणि 4 8 आणि 2 10वं, 10व्यानंतर तुमच्या बरगड्या एकमेकाला मिळतात. तो खळकत खड्डा हा अंगठा एवढा आहे, अंगठ्याचं पेर आहे ना तेवढा, म्हणून तो दशांगुले उरला. तो म्हणजे शरीरामध्ये देव कुठे असं विचारलं तर हृदयस्थ जनार्दन. अरे हृदयस्थ म्हणजे काय, इकडे ते पंपिंग चाललंय सारखं पट 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 पट, तिथे आहे का तो? त्या फटफट मध्ये त्याची फटफटी कधी वाजेल माहिती काय, तो तिथे नाहीच आहे. हे शारीरिक यंत्र आहे, शरीराच्या शुद्धीकरणाचं यंत्र आहे. पण तो असतो कुठे, हृदयामध्ये. मग मारुतीला विचारलं राम कुठे, दाखवली छाती पाडून, इथे आहे. कुठे? इथे. मग तुमच्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे तिथे. मग तुम्ही म्हणता तुम्ही कोण, म्हणले मी निलेश. मग निलेश तोंडाने म्हणले इथं हात लावायचं काय कारण आहे, इथं हात लावायचं कारण म्हणजे निलेश रूपी आत्मा इथे आहे. माझं हे नाव निलेश आहे, मला व्यवहारात निलेश हे म्हणतात, पण आहे कुठे, तो इथे आहे. मग तुम्हाला शोधायचं काय, दत्त तत्व शोधायचं काय. या दत्त तत्वामध्ये हे सर्व सांगितलंय. दत्त शोधायचा कुठे हे सगळं सांगितलं. हे फार महत्वाचं आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो की आपण आता कुरुपूरला गेलो किंवा माहूरगडला गेलो, ते आता करंजनला जाऊन आले, दत्त भेटला म्हणजे काय आहे, तो आहे म्हणून भेटला. तुझ्या इथं आहे ना, म्हणून तो दत्त घेऊ शकला. तुझ्या इथेच नसेल तर तिच्या समोर ते दत्त असलं काय दिसणार आहे का. मग दत्त होऊन दत्त पाहावा, ही जी संकल्पना आहे ना ती एवढ्यासाठी. महादत्त कसा जागा करायचा, त्याच्या काय पद्धतीने ह्या शिकवायचा, हे सगळं वर्णन दत्त महात्म्यामध्ये आले. दत्त महात्म्यामध्ये
खूप खूप आणखीन वर्णन आहे. त्याचा मुख्य गाभा त्यांनी काय सांगितलं आहे की नवविधा भक्ती हा ह्या ग्रंथाचा मूळ ग्रंथ आहे की भक्ती कशी करावी. 9 प्रकाराने भक्ती करता येतात. त्या प्रत्येक प्रकारात तुम्ही पर व्हा किंवा एकच प्रकार मी राहा. ज्ञान, कर्म, योग, उपासना हे वेगवेगळे मार्ग असले तरी तत्व एक असल्यामुळे अंतिम अवस्था एक आहे. योगाला जे मिळतं तेच भक्ताला मिळतं. योगाला परमेश्वर दिसतो तर म्हणले मी आता ब्रह्मरंध्रातून परमेश्वरात जातो. जा बघतो तुम्ही भजन करते तिथे जातं की नाही का. तर ते आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण देतात की माऊली आणि संत नामदेव हे सगळे यात्रेत आलेले असतात. आता तिथे बाकी हे पण असतात आपले 14,000 वर्षाचे योगी. सगळ्यांना तहान लागते म्हणले जाऊन पाणी पिणं होतं. योगी म्हणले काय बसा कशाला मी इथं जाऊन पाणी पिऊन येतो. त्यांनी समाधी लावली, गेले विहिरीत पाणी पिऊन आले, पिलं पाणी. तू पिलं बाकीच्यांचं काय नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हटले सगळ्यांनी केलं आणि भक्तीच्या नावाने सगळ्यांनी भजन करा. भजन केल्यानंतर पाणीच वर आलं आणि पाणी वर आलं तर सगळ्यांना मिळालं. भक्तीची ताकद ही आहे. समष्टीचं हे करणं ही भक्तीची ताकद आहे. ज्ञान आणि कर्माने व्यक्ती उपासना होत शकते, समष्टीची होत नाही. मी या समाजाचा घटक आहे जे माझे सामाजिक ऋण मला मान्य केलंच नाही. मी लहानाचा मोठा झालो, माझ्या स्वतःच्या हिमतीवर झालो काय. अहो या सगळ्या लोकांनी मला एवढा भात वरण भात खायला घातलाय, त्यामुळे मी आज एवढा मोठा झालो. नाही तर काय झालो असतो कुठंतरी. पण हे समाज ऋण मला फेडणंही भाग आहे. आणि म्हणून सामाजिक उपासना, सांघिक उपासना यासाठी हे दत्त तत्व फार महत्वाचं आहे. आणि मग ह्या वेगवेगळ्या त्यांनी हे केलेलं आहेत. मी आता हे डिटेलमध्ये जात नाहीये कारण ह्याच्यामध्ये कसं आहे नवविधा भक्त स्मरणे आहे. स्मरण, कीर्तन, वंदन आणि सर्वात शेवटी सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. तर सख्य भक्तीमध्ये रामदास स्वामींनी जे सांगितलंय की भगवंताच्या सख्यासाठी तुटो जीवलगाच्या गाठी आत्मही समर्पावे शेवटी असं म्हणतात. म्हणजे जर आपल्याला देवाचं सख्यत्व करायचं असेल तर माझा बाळ्या काय करतोय, माझी बाई काय करते, बाळी काय करते, ह्या सर्वांचा विचार करूनही त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं मी दत्त तत्वामध्ये चाललेलो आहे आणि हे संपूर्ण जग दत्तमय असल्यामुळे मला दत्तापासून वेगळं होता येणार नाही. मी ह्याच कामामध्ये दत्त बघेल. दळीता कांडीता तुझं गाई नावंता अशी जी जनीबाईंची जी आहे तसंच ह्या इथल्याने होत राहतं. आणि म्हणून हे सांगतं. आणि सर्वात महत्वाची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. देवाला सांगायचं, देवाशी बोलायचं. मी देवाशी बोलतो याचा अभिमान न करता माझ्यात पोचणाऱ्या लहरी हे देवा तुझ्यापर्यंत पोहोचतो. बरोबर आहेत का रे, मी योग्य मार्ग आहे का रे, नसेल तर माझ्यात काय सुधारणा करावी. अशा प्रकारचा संवाद जेव्हा आपण देवाशी साधतो ना तेव्हा तो कोणा सांगतो, आत्मतत्व ते सांगतो. आणि मग हा आत्मतत्व केल्यानंतर आत्मस्वराज्याची आपल्याला ती पायरी गाठता येते आणि भवसागर तरुण जाता येतो. अशा प्रकारचे हे आहे. आता म्हणले हे नवभक्ती झाली, पण मग ह्याला उदाहरण हे पुराणात तुमच्याकडे उदाहरण आहेत का. आणि कोणती गोष्ट प्रमाणाशिवाय सिद्ध होत नाही. हे कोणी केलं, हे काय केलं, हे कसं केलं, हे सांगण्यासाठी जी काही पद्धत आहे ती दत्त महात्म्यामध्ये आलेली आहे. दत्त महात्म्यामध्ये त्यांनी वेगवेगळी आख्यानं तिथं सांगितली आहेत. तर कसं तर ह्याच्यामध्ये स्मरण, वंदन, सख्य असं होतं. कार्तवीर्य म्हणून राजा होऊन गेला. त्यांनी काय केलंय, स्मरण भक्ती केलेली. अलक राजांनी काय केले, वंदन भक्ती. हे एक एक आख्यान आहे बरं का. हे तुम्हाला मी सांगतोय आता, पण ह्याचं एक मोठं आख्यान आहे. हे एक आख्यान सांगायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. एवढं महत्व या दत्त महात्म्यात आहे. नंतर आयुराजाने काय केली तर दास्य भक्ती केली. आपण रामाची दास्य भक्तीचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, मारुती.
पण मारुती काय होता? ज्ञानामध्ये वरिष्ठ, भक्तीमध्ये वरिष्ठ आणि दास्यामध्ये वरिष्ठ. म्हणून त्या भावान रामामध्ये म्हणतात, रामाने विचारलं मारुतीला, मारुती हनुमंता तू मी ते एकच आहे रे, तू तिथे मी इथे, मग तुझ्यात माझ्यात काय फरक आहे तेवढं तुम्हाला सांग, है की नाही? मग तेव्हा मारुती हनुमान बुद्धिश्रेष्ठ और आपल्या गुरुला उत्तर द्यायचे. गुरु विचारतोय तुझ्यातून माझ्या फरक काय झालंय का? म्हणजे गुरुने आमची पुढवली ताडली असं झालं. पण मारुती त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ होत. मारुती म्हटले, देवा तुमच्या माझ्यामध्ये काय अंतर आहे मी सांगायला नको म्हणे. सांगायचंच असेल ना, तुमची ऐकायची असेल तर मी सांग. म्हणजे सांग सांग काय असेल का. म्हणजे आपण 3 प्रकारे वर्णन करता येतो म्हणे. म्हणजे तुम्ही गुरु, मी शिष्य, दास्य, तुम मालक, मी नौकर, तुम्ही देव, मी भक्त, आणि 4था प्रकार म्हणजे तुम्ही मी एकच. मग मला कशाला प्रश्न विचारताय? हे आम्हाला जेव्हा सांगितल्यानंतर राम त्यांच्या बुद्धीचे, म्हणजे मारुतीची बुद्धी एवढी शार्प आहे, तुम्हाला सांगतो. आपल्याकडे 2 चिरंजीव शक्ती ज्या आहेत ना, त्यामध्ये मारुती फार वरिष्ठ शक्ती आहे. पवन पुत्र म्हणतात, सामर्थ्याचा बलिवान पुत्र म्हणतात, बुद्धिमष्टाम वरिष्ठ म्हणतात. आणि ह्याच्या बुद्धीला आणि कर्तव्याला सीमाच नाही. याचं पहिलं उदाहरण रामायणामध्ये जर आलं असेल ना, थोडे विषयांतर होते पण ह्या बुद्धीवर आपण सांगतो. रामाची आणि मारुतीची गाठ कधी पडली हा प्रश्न आहे सगळ्यांचा. कधी पडली? राम वनवासात होते, सीताबाईंचं हरण झालं, सीताबाईंना शोधायचंय, दोघच चाललेत राम लक्ष्मण. पण दोघांच्या काय सीताबाईंचा शोध लागणार आहे काय? त्यांना कोणीतरी समष्टीची आवश्यकता असते. आणि त्याच वेळी तिकडे काय झालं होतं, त्या किष्किंधा नगरीमधून ते जंगलातून ते चालले होते. आणि किष्किंधा नगर कोणाचं होतं? बालीचं. आणि त्या बालीच्या याच्यामध्ये काय झालं होतं, बालीनी सुग्रीवाचं हडवैल चालू झालं होतं. त्या प्रकारे तुम्ही गोष्ट माहिती, मी काय सांगत नाही आता. आणि मग सुग्रीव तुला म्हणला की थोरल्या भावाला सोडून राज्य गिळंकृत करण्याची तुझी वृत्ती दिसते, तुला आत्ताच्या आत्ता मारतो. आणि बळीच्या पुढे कोणाची ताकद नव्हती. बळीला एक वरदान होतं, त्याच्या समोर आला की त्याची निम्मत ताकद बळीमध्ये जायची, आणि मग तो कोणाच जिंकू शकत नाही. मग हे सुग्रीवला माहिती होतं. सुग्रीव म्हणले ह्याच्या पुढे नाही उभं राहायचं, ह्याच्या मागून पळायचं. आणि मग तेव्हा त्याचे मित्र कोण? तर सुग्रीवचे मित्र हनुमान आणि बाकीचे वानर, 2-4 वानर हे चालले होते. आणि मग त्यांनी सगळ्याकडे बाली मागं लागला, संपूर्ण पृथ्वी धुंडवली आणि आकाशात मार्गे सुद्धा गेला. आणि बळी सोडत म्हणजे बाली त्याला सोडत नव्हता. कुठं मिळेल तिथं मी तुला ठाव मारेल. आणि ह्या भीतीने सुग्रीव पळत होता. पण सुग्रीवाला एकच माहिती होतं, ऋषंग पर्वतावर बाली जाऊ शकणार नाही, का त्याचा शाप होता ऋषीचा. इथं आला ना भस्मसात ऋषी, म्हणून वाली तिथे जात नव्हता. आणि सुग्रीव म्हणलं ठीक आहे, तिचा आसरा घेऊ आपण थोडाफार, तिथे येऊ शकत नाही तो. आणि मग त्या वस्तीमध्ये ते थांबले. आणि हनुमंतराव शेजारी. आता त्यावेळेला ते काही नाही, आणि तिकडून राम लक्ष्मण येतात दोघं. आता ह्या सुग्रीवाला बालीनीच म्हणले ह्या दोघांना पाठवलं सर का मला मारायला. आणि हे तर दिसतात क्षत्रिय दिसतात, मोठे तगडे दिसतात, ह्यांच्या पुढे माझं तर काय टिकाव लावणं शक्य नाहीये. तर मग हे आहेत कोण हे पहिलं ओळखायला पाहिजे. त्यांनी हनुमंतरावांना सांगितलं, कोण येते बघा, आपले वैरीच आहेत का, की आपल्या भावानी पाठवले, आपले मारेकरी आहेत का? हनुमंत ठीक आहे जातो मी. हनुमंताने ब्राह्मणाचा वेश घेतला. त्यावेळेला वानर या जातीच्या लोकांना वेश बदलण्याच्या कला होत्या, म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला आणि रामापाशी गेला. लक्ष्मण
प्रभो देवा आपण कोण आहात विचारते. इतकं सुंदर संस्कृत श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यात रामाला विचारतात की आपण कोण आहात आणि आपण कशासाठी हिंडताय, या जंगलामध्ये आपण दोघच कसे काय, आणि आपला उद्देश काय. हे सगळं करताना मारुती एवढी स्थिती करून त्यांची, राम एकदम खुश होतो आणि तो लक्ष्मण सांगतो ते दिसतात ते साधे नाही, हे वेशावर जाऊ नका, धोतर नोपर न असले म्हणजे काय, हे त्याच्या पलीकडचे आहेत. मला पहिलं शरण जा आणि म्हणायचं मग तुमची ओळख द्या, मग माझी ओळख देतो. असे केल्यानंतर त्यांनी सांगतं, आणि मग तो सांगतो की राम सांगतो की ह्यांना हनुमंत म्हणतात, पवन पुत्र हनुमान ते अंजनय सूत ते अंदाजे. आणि हे सांगितल्यानंतर मारुती स्वतःचं रूप प्रकट करतो, कारण बुद्धिमताम वरिष्ठम. मारुतीला खात्री झाली हे माझे शत्रू नाहीये, झाले तर माझे मित्रच होते. आणि मग सुग्रीवला जाऊन सांगतो की ते राजकुमार आहेत पण ते शत्रू नाहीयेत, त्यांना मैत्री करायची. आणि मग सुग्रीवची त्याची मैत्री होती. असं मारुतीचं आणि रामाची पहिली भेट रामायणामध्ये आहे. मारुतीचा जन्म झाल्यानंतर जी काय होती कथा ती होती, पण तोपर्यंत रामाची आणि मारुतीची गाठ नाही, इथे गाठ आहे. आता हे झाल्यानंतर असे हे करता करता वेगवेगळ्या त्यांनी हे सांगितलेत आणि खूप खूप अशा कल्पना त्यांनी सांगितल्यात. आता 7:15 झाले, आता एक 10-15 मिनिटात मी पुढे संपतो आणि एकच आख्यान सांगतो. 2-3 आख्यान सांगण्यासारखी आहेत पण वेळेचा अभाव असल्यामुळे करता येणार नाहीये. पण फक्त एक अलर्काचा आख्यान मी तुम्हाला सांगतो. अलर्क राजा, अलर्क राजामध्ये त्याची भक्ती असते ते प्रमाणे. तर अलर्क राजाची त्याची इतिहास थोडा पाहिला तर असं आहे, तो सोमवंशी राजा शत्रुजित असा होता. त्याला एक पुत्र झाला, नाम त्याचं ऋतुध्वज. ऋतुध्वज असल्यामुळे त्या ठिकाणी एक यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये 2 राक्षस, पातालकेतू आणि तालकेतू, हे 2 भाऊ ते यज्ञाचा विध्वंस करत असतात. ऋषी खूप संतापले की माझ्या यज्ञाचं यज्ञ हे काय करतात, मग काय करावं. मग तेव्हा आकाशवाणी होते आणि मग ते सांगे ऋतुध्वज राजाकडे जा आणि त्याच्या मुलाला घेऊन ये आणि त्याच्या मुलांचं संरक्षण करतील. मग ते राजाकडे जातात की माझ्या यज्ञाचं संरक्षण करा, तुमचा मुलगा पाठवा आणि मग असं असं करा. ते म्हणले ठीक आहे. मग ते येतात आणि आज ते यज्ञ चालू केल्यानंतर तो पातालकेतून राहतात, ते येतात आणि यज्ञामध्ये मांस हे टाकलं. ऋषी सांगतात बघ हे ते राक्षस आहे, त्यानंतर तो ठार मार. जर ठार मारायचं म्हटल्यानंतर तो राजकुमार असतो, तो सज्ज होतो लगेच मारायला, पण त्यात त्याला एक घोडा अश्व अग्नीतून प्रगट होतो आणि त्याला देतो आणि मग तो त्या अश्वावर बसून त्या पातालकेतूचा शोध घेतो आणि मारतो त्याला. तर खोल दरीमध्ये जातात आणि एका गुहेमध्ये तो डुकराचं रूप घेऊन आतमध्ये घुसतो आणि हा घुसल्यानंतर हाही त्याच्या मागे जातो आणि बाण मारून त्याला मारतो. तर त्या ह्याच्यामध्ये एक गंधर्व कन्या असते, मदलसा तिचं नाव. त्या मदलसा तिथे असते आणि मदलसा असल्यानंतर तिची मैत्रीण कुंडला, ती जी मैत्रीण असते तिच्या बरोबर असते. कारण मदलसाला या पातालकेतून हरवून आणलेलं असतं, म्हणजे उचलून आणलेलं असतं, हिच्याशी लग्न करायचं म्हणून असं केलं असतं. आणि मग तो तिला तिथे ठेवतो आणि ती घाबरलेली असते. कुंडला तिथे येते. जेव्हा हा राजकुमार जातो आणि ते जिंकतो तेव्हा ती कुंडली तिला म्हणते ती गंधर्व कन्या आहे, तिचा तू स्वीकार कर. मी आता थोडक्यात गोष्ट सांगतो आणि कथा मोठी आहे पण आपल्याला संपवायची लवकर. तर ती गंधर्व करण्याचं तर राजा म्हणतो नाही, मी राजा आहे, असं लग्न करू शकत नाही. देव ब्राह्मणाच्या साक्षीनेच मी लग्न करणार, असं मी कोणालाही माझी बायको म्हणून स्वीकार करू शकत नाही. तर ती कोणाला म्हणते आज परिस्थिती वेगळी आहे, तुझं हिचं आज लग्न नाही केलंस तर तो पाताळकेतू हिला कोणत्याही रूपे येऊन तुला हरून घेऊन जाईल, तर तू हे कर आणि हे केल्यानंतर तुला त्यातून मुक्त मिळेल. तर हो नाही करता शेवटी
ते म्हणते असं आहे, मी हिच्याशी लग्न करू शकत नाही, पण तिला माझ्या गुरूंकडे घेऊन जातो आणि गुरूंची संमती असेल तर मी तिची लग्न करेल. म्हणून तिला गुरूंकडे आणतात आणि गुरु सांगतात नाही तू तिच्याशी लग्न कर. मग पातालकेचा ऋतुध्वज आणि मदरचं लग्न होतं. तर लग्न होऊन परत राज्यात येतात, त्यांना सांगतात, राजांनी पण स्वीकारतात त्याला, हे करतात. इकडं काय होतं, पातालकेतू मारले असतो, त्याचा भाऊ तालकेतू तिचा असतो. पण माझे ह्याचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही, ह्या राजाचा सूड मी घेणारच. आणि मग तो तिथे येतो आणि त्या शेजारच्या राज्यामध्ये राहतो. त्या राज्यात ह्या राजा शिकारीसाठी एकदा बाहेर गेलेला असतो. ते बाहेर गेल्यानंतर त्याला शिकार मिळता मिळता खूप लांब जंगलात जातो, त्याला तहान भूक लागते. त्यांनी हा तालकेतू होता, तो राक्षस होता, तर त्याला त्याचं रूप बदलता यायचं. त्यांनी ऋषीचं रूप घेतलं, आश्रम तयार केला, राजाला तुमचं स्वागत केलं, त्यांनी सगळं हे केलं, म्हणजे सैन्याने घेऊन या सगळं घेतलं. म्हणजे तुम्ही आता म्हणले माझ्याकडे दक्षिणा देण्यासाठी काही नाही, तुमच्याकडे काय करू? म्हणजे आम्हाला काही दक्षिणा लागत नाही, आम्ही ब्राह्मण आहोत, काही दक्षिणेची जरूर नाही. नाही असं नाही म्हणा, मी क्षत्रिय राजा, तुम्ही माझ्याकडून दक्षिणा घेतली पाहिजे. नाही आम्हाला तुम्ही माझ्या आश्रमामध्ये भरपूर आहे, तुमचे माझे जरूर नाही. बरं तुम्हाला द्यायचंच आहे का? मग असं घ्या, तुमची कंठी मला द्या, चांदीची कंठी असते. ऋतू काय उदार ब्राह्मण आहे, काही घेत नाही म्हणे, कंठी घेतो फक्त आणि कंठी घेतो तो, आणि तो डाव साधतो. तो म्हणले आता राजा तुम्ही बसा इथे, माझं एक अर्जंट काम आहे, ते मी करून येतो. म्हणून तो कंठी घेतो, ह्याच्या राज्यात जातो, ह्याच्या राज्यात त्याला सांगतो की तुमचा मुलगा मेलाय. म्हणलं काय सांगता? म्हणलं मी खोटं बोलणार आहे का? म्हणले ही पहा कंठी, त्याचीच आहे का नाही बघा? हा म्हणजे त्याचीच आहे. मेलाय तो. म्हणलं खाऊन टाकला वाघाने त्याला, मला दिसली म्हणून मी घेऊन आलोय. म्हणलं हे पाहिल्यानंतर ते वडीलही, आई वडील दोघेही शॉक बसतात, आणि त्याची जी बायकोचे मदतचा, तिला सुद्धा शॉक पडते की आपलं खरंच माणूस मेलाय, आपला पती मेलाय. म्हणून ती सती जाते, याच्यात लक्षात घ्या, सगळी सती जाते. आणि सती जात्यानंतर हा नंतर फळवणी येतो, त्यामुळे झालं काम? हो म्हणले माझं काम झालं, तुम्ही जा. राजाला तो जातो हाकलून, राजा घरी जातो. घरी जातो तर राजामध्ये सगळं अंधार, दुःखमय. म्हणजे काय झालं? ते म्हणले आमचा राजा मेलाय. म्हणलं मी कोण आहे? ते म्हणले हो म्हणले ते आई वडिलांकडे जातं. म्हणलं काय परिस्थिती आहे? ते म्हणले एक साधू आला होता आणि त्यांनी ही बघ कंठी दाखवली, तुझीच आहे ना? म्हणले हो माझी. पण मग ते मेला म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला. मग त्याला आठवतं की तो जो माणूस होता, तो तालकेतू नावाचा राक्षस होता, त्यांनी हा डाव साधलाय. आणि ह्याचं नुकसान काय झालं तर मी माझी बायको गमावून बसलो मदरचा. मग त्याला खूप वाईट वाटतं, काय करायचं, म्हणजे ह्या राज्यातही अर्थ नाही. असं सगळं झाल्यानंतर ते होतं. आणि मग तो नदी काठी जात असतो, आणि मग ते केल्यानंतर तिथे त्याचे मित्र येतात, बाकी भेटतात, पण ह्याचं मन कशात लागतं नाही, बायकोच नाही, कशासाठी जीवन जगायचं, अशा प्रकारे त्याची वृत्ती होते. मग ते जे नाक मूत्र असतात त्याची, मग ते सांगतात की काय झालं तुझं दुःख आम्हाला सांग. तर ते सांगतात की असं असं माझ्या बायकोचं हरण झालं आणि ती मेली आहे. त्यामुळे काय काळजी करू नको, आमच्या वडिलांकडे आम्ही जातो. म्हणून ते तक्षकाकडे जातात आणि तक्षक सांगतो की माझ्या मित्राची अशी कंडिशन झालेली आहे, तर काय करायचं? ते म्हणले खरंच असं म्हणलं आम्ही प्रयत्न करतो. मग तक्षकाने शंकराची उपासना केली, सरस्वतीची उपासना केली, आणि परत शंकराला मागून घेतलं की ही मदतसा आहे ना, जशीच्या तशी मला आणून दे. आता हे शंकराने केल्यानंतर शंकराने हो म्हटलं, आणि जशीच्या तशी त्यांना ती आणून दिली. पण त्यांनी काय सांगितलं, हे गुप्त ठेवायचं, सांगायचं नाही कोणाला. मग त्यांनी गुप्त ठेवलं, आणि मग मुलांना सांगितलं जा तुझ्या मित्राला घेऊन ये. मग सांगतात ते मित्राला घेऊन येतात, ते पाताळ माझ्या वडिलांनी बोलवलं तुला ये. त्याने कशाला तुझ्या वडिलांकडे जायचे, माझं तर मन तुझं नाही. पण नाही, तुम्हाला जातात आणि घेऊन येतात. आणि मग गेल्यानंतर सगळं झाल्यानंतर ते आपलं संपत्ती पाहत, तर त्याचे वडील म्हणतात तुझी काय इच्छा आहे? म्हणलं माझी इच्छा काहीच नाही ना, माझं सर्वस्व लुटलं गेलंय, माझ्या जगाचीच इच्छा नाही. तरी पण म्हणले तुझी इच्छा काय? म्हणलं माझी बायको मला परत मिळावी ही माझी इच्छा. म्हणले दिली तर काय करणार? म्हणले की तुझा अजन्म ऋणी राहील, असं तो म्हणतो.
आणि म्हटलं तर तो हाका मारतो आणि ते मदरसाला घेऊन येतात. जशी मदरसा गेलेली होती सती त्याच रूपामध्ये मदरसा आपल्याला दिसली. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही, हीच माझी बायको का. आणि मग त्याच सगळ्या हे पण आता मदरसा ही शुद्ध स्वरूपात झाली होती. ज्या जन्मामुळे तिला हे झाली ती परमेश्वराकडे गेल्याने सगळी पाप संपली होती, संपलं होतं. आणि पुण्याचा गाभा अशी ती मदरसा तिला आली. आणि मदरसा आल्यानंतर त्या राजाने त्याला दिली आणि तो परत घेऊन गेला. मी सगळं शॉर्टकट पुढे चालू आहे. आणि मग केल्यानंतर ती परत संसार ऋतुराज ते ऋतुध्वज त्याला कुलस्वामी नाव कुलवृक्ष आहे असं नाव घेतो आणि त्यांचे संसार करतो. संसार करताना त्याला 4 पुत्र होतात, 4 मुलं होतात. त्या मुलांचे नाव ठेवतो विक्रांत, सुबाहू, शत्रुजित आणि अलर्क अशी 4. तर 3 नावं हे राजा ठेवतो पत्रिका पाहून. जन्म झाला काय त्याची जन्मकुंडली याप्रमाणे ते नाव ठेवतो. आणि प्रत्येक वेळेला ठेवते तेव्हा मदरसा हसत असते, तर तिला परमात्मा तत्व दिसतं प्रत्येकामध्ये. सुबाहू म्हणजे भाऊ निजाड असा आहे. अरे म्हणलं तुझं मातीचा गोळा, तुला काय आहे, सुबाहू कुठून म्हणणार. विक्रांत, अरे म्हणलं तू त्या शेण्याच्या किडात जसं उघडतो ना तसा बसून स्वतःला विक्रांत म्हणतोयस, म्हणून ती हसते प्रत्येक वेळेला. आणि राजाला खूप, आणि त्या मुलाला जे येते ना ते अध्यात्माचा उपदेश देते. त्यामुळे त्याच्यात वैराग्य प्राप्त निर्माण होती. तो राजा व्हायच्या लायकीचा राहत नाही. त्यामुळे राजाला टेन्शन, 3 पोरं झाली पण काय फायदा, राज्य कोण सांभाळणार. म्हणलं आता प्रत्येक वेळेला 4थ्यांदा ती गर्भवती राहिली. राजाने विचार केला आता बायकोला सांगतो की तू नाव ठेव. मग बायको म्हणते ठीक आहे तुम्ही सांगता तर मी नाव ठेवते. म्हणले काय नाव ठेवणार तो, म्हणले अलर्क. अलर्क या शब्दाचा संस्कृत मध्ये चावणारा आणि भांडणारा कुत्रा शब्दाचा अर्थ तो आहे. म्हणजे याच एवढं राजाचं नाव अलर्क कसं राहील. हा त्याला जे पटत नाही, पण म्हणले ठीक आहे ना बायकोन ठेवून डोक्यात ताप नको, आपल्याच भांडणं नको राहू देते. त्यामुळे म्हणले हा संसारामध्ये लडबडेल आणि शेवटी बाहेर पडेल, म्हणून याला अलर्क नाव तिने दिलं. हे सगळं झाल्यानंतर शेवटी हा शूर निघता. राजांनी सगळं राज्य त्या अलर्काला दिलं आणि राजा वानप्रस्थामध्ये निघून गेला राजा. आणि जाताना मदरसा पण सांगितलं की मी आता पती बरोबर जाते, पण बाळ तुला खरंच अडचण आली ना तर मी एक ताईत देते आणि त्या ताईतामध्ये एक वाक्य लिहिलं आहे, त्याप्रमाणे तू वाग, म्हणजे तुझ्या त्या संकटातून सुटला. ठीक आहे म्हणले. मग ते अलर्क राज्य करतो, चांगलं राज्य करतो, मोठं राज्य वाढवतो सगळं. आणि एक भाऊ सुबाहू, त्याचा भाऊ जो असतो तो आता काय भाऊ सगळ्या बायका एवढ्या राण्या गपराण त्यात अडकलाय म्हणे, हा याच्यातून बाहेर पडणार नाही हा. म्हणून आम्हाला आपण याचं निम्म राज्य घेऊन टाक, आपल्याच बापाची प्रॉपर्टी आहे ना, दुसरे कोणा सांगायचं. म्हणून तो जातो, माझं राज्य मला दे. मला नाही देणार, मी कमवलंय, मी राखलंय, देणार नाही. म्हणलं युद्ध करायला लागेल. मग म्हणलं ठीक आहे, माझा हक्क मी बजावणार, मी काय सोडणार नाही. मी म्हणजे नो ऑब्जेक्शन स्लिप दिली, NOC दिलेली नाही त्याची. म्हणून तो काशी राजाला जातो, काशी राजाकडून त्याचं सहाय्य घेतो. माझ्या भावाच्या राजावर हल्ला करायचा आहे, तुझं सैन्य मला दे. काशीराज मित्र होता, म्हणले नाही नाही ठीक आहे, तुझं राईटफुल थिंग आहे दॅट यू हॅव टू गेट इट. चलो मी राज्य देतो. आणि मग असं केल्यानंतर राजा सैन्य घेतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. हल्ला करतो काय करतो, त्याची जे सेना असते तीच फितूर करून टाकतो सुबाहू. मग ह्याच्या सैनिकच ह्याच्याबरोबर नाही, हा लढणारपणा बरोबर. आणि मग तो त्याला धरतो, अलर्कला सांगतो तुझं राज्य राहिलेलं नाही, तू हारलेला आहे, निघून जा जायला. आणि तो ऍक्सेप्ट करतो की ठीक आहे माझं काय राहिलं नाही, मी तुम्हाला शरण आलोय, मी जातो. आणि तो राज्यातून बाहेर पडतो. पण त्याला आठवण होते आईची, अरे आईने आपल्याला सांगितलं ताईत दिलेलं आहे, त्यात काय लिहिले वाचावं तरी. मग त्यात ताईत काढतो आणि ते सांगतो. आणि मग त्यात त्यांनी सांगितलेलं असतं, खूप आईने छान उद्देश त्याला दिलेला असतो. ते काय सांगतं, संग सोडावा सर्वथा, ते न घडी तत्वदा. ते घडलं नाही तर काय, तरी साधूचा संग करावा, भवबाधा टळेल. असं
आई लिहिलेलं. पुढे लिहिती टाकावा सर्वार्थ काम. हे सर्व काम जे भावना आहे ते टाकून द्यावा. हे करेल जरी काम, हे काम जरी तुला करता नाही आलं ना, मुमुक्षाला करावा काम. मुमुक्ष म्हणजे मुक्तीला काम करावा. आणि मिळवली धाम आणायचे. हे तुला धाम जे आहे ते आणायचं मिळून जाईल. हे त्या लिहिलं होतं. त्याच्या डोक्यात प्रकाश वाटला, अरे आईने सांगितलं बरोबर आहे. शोधा साधू कुठे म्हणून तो ते जातो. तर साधू एक साधू असतो त्याने सांगतोय म्हणाले आईने लिहिले त्याचा अर्थ मला सांगा, माझा साधू द्या सोडून. हे साधू आहे. आता असा साधू भेटणार कुठे? चांगले सह्याद्री पर्वतदेव एक साधू आहे बा आमच्या मागे, तर तू जाऊन बघ. म्हणले कसा आहे काय आहे हे तसं सांगतात. वर्ण सांगतात ते साधू दत्त महाराजांचं वर्ण सांगतात. मग ते त्यांना शरण जा आणि मग ते तुला सगळे भावतार काढतील. आणि मग तो ते शोधायला आता आपले श्रीपादचे जे गेले होते तसे तिथे माहूरगडला गेले. माहूरगडावर दत्त महाराज होते. आता ह्याला माहितीच नाही दत्त महाराज काय, तसे वर्णन करून सांगितलं होतं. म्हणून ते मागच्या वेळेला एक पद होतं याच्यामध्ये म्हटलं ते दत्त देखील का कोणी सांगा. मी आता म्हणत नाहीये कारण वेळेचं बंधन आहे. तर त्यांनी सांगितलं असं दत्त दिसतो का, भेटलाय का कोणाला, मला दाखवा तरी. असं करून जातात. शेवटी त्या जातात दत्त महाराज समोर जातात आणि म्हणतात हे आलार का, हे आलार का. दत्त महाराज म्हणतात अरे ह्यांना कसं माहिती माझं नाव आलार का. आणि मग ते नंतर म्हणते हा तू का आलास मला माहिती. अरे मी काहीच बोलणार नाही, ह्याला कसं काय आम्हाला माहिती म्हणजे हा तू आला इथेच, पण पहिलं तर दुःख कुठे ते मला तू सांगणारच आहेस. पण माझे त्याने जे तुला विनंती, तू कोण आहेस त्याची ओळख करून मला दे. आणि जिथं तुला दुःख झालंय ना ते मला दाखव, तिथे मी डाग देतो, म्हणजे तुझं दुःखही जाईल आणि तुझं सगळे व्यथा जातील. हा म्हणलं हे बरोबर आहे तुमचं. म्हणून अलर्क विचार करायला लागतो, मी कोण म्हणून सांगायचं. अलर्क म्हणून सांगायचं राज्यच नाही. अलर्क म्हणलं तर आईन ठेवलेलं नाव आहे. माझ्याकडे तर काय आहे, मी राजा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग सांगा मी कोण आहे, त्याचा उलगडच त्यांना होत नाही. बरं म्हणले आपलं दुःख झालं म्हणजे काय झालंय, राज्य गेले, बायको गेली, पोरं गेली, रात्री काय गेले, हे सगळं कुठं दुःख झालंय. डोक्यात झालंय, छातीत झालंय, पायात झालंय. दाग द्यायचा कुठं. दोन्ही प्रश्न अनुत्तर राहिले. आणि मग दत्त महाराज ते म्हणतात मी तुम्हाला शरण आलो, दोन्ही प्रश्नाची उत्तर मला येत नाहीयेत, पण ह्याच्यातून तुम्ही मला मार्ग सांगा. आणि मग दत्त महाराज त्यांना उद्देश करतात की दत्त तत्व कसं ओळखायचं. आणि दत्त तत्व ओळखण्यासाठी जे लागतं तसं योगाचा मार्ग त्याला सांगतात. स्वात्मा कसा ओळखायचा हे सगळं मार्गदर्शन करतात. आणि इतकं सुंदर एवढे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही निवांत बसून अध्याय कराल, मी पारायण म्हटलेलं नाही, ग्रंथाचं पारायण करू नका, ग्रंथ वाचा, कारण त्याचा प्रत्येक शब्द तुम्हाला कळला पाहिजे. पारायणामध्ये काय करतो आपण, टाइम लिमिट मध्ये सगळं करत असतो. एका दिवसात 7 अध्याय व्हायला पाहिजेत, काही जरूर नाही, तुम्हाला कळतच नाही. असे 100 पारायण जरी केली ना तरी दत्त महात्म्य कळणार नाही. एकच अध्याय वाचा, पण सगळं व्यवस्थित वाचा, त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मग ते दत्त तत्व कुठं आहे हे शोधून घेतलं पाहिजे. आणि मग अशा केल्यानंतर अशा अनेक कथा त्याच्यामध्ये आहेत. 51 अध्याय आहेत, 5400 ओव्या आहेत. पण ह्यात योगाचं तुम्हाला सांगतो इतकं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे टेंबे स्वामींनी. कारण टेंबे स्वामी स्वतःच दत्त आहे, तो योगाचे योगचारी आहे. योग त्यांचा एक अनुभव तुम्हाला माहिती असतो ते सांगतो. आळंदीला आले होते, आळंदीला दर्शन घेतलं माऊलीचं आणि नेहमीवर म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण, लोक पायाला हात लावायला लागले. ते म्हणले हो आंबा कुणी लावू नका हात व्हायला. काय महाराज, आम्ही इथे प्रत्येकाच्या पाया पडतो, प्रत्येकाला हात लावतो, तुम्ही का माझ्या अंगाला हात लावू नका, म्हणे माझ्याजवळ येऊ नका. म्हणले का, तुम्हाला सहन होणार नाही माझं. काय बोलताय महाराज, आम्ही 100 लोक, तुम्ही एकटेच. त्यामुळे काय हरकत नाही, तुम्ही 100 राहू द्या, मी सगळे माझ्यासमोर उभे राहा, हातामध्ये मी ज्वारीच्या कान्या देतो थोड्या थोड्या, आणि तुम्ही त्या फुटावून माझ्या अंगावर टाका.
आणि जेव्हा सगळ्या लोकांनी त्या ज्वारीचे दाणे महाराजांच्या अंगावर टाकले, त्याच्या लाह्या झाल्या. म्हणले हे जर लाह्या होत असेल, एवढी उष्णता माझ्यात आहे, तुमच्यात सहन करण्याची ताकद आहे, मला भेटा. सगळे घरी निघून गेले नाही. कारण साधूची संगत कशी असते हा त्यातला एक प्रकार आहे. दत्त महाराजांची संगत ही अशीच आहे. जो मनाने दत्ताला भरला तो दत्तच झाला. हा दत्तामध्ये एक आहे. अशा खूपच्या गोष्टी इथं आहेत. वेळेचं बंधन आहे. आणि परत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे. आता आपला बागेळीचा मठ आहे, महाराज जसे विश्रांती देत असत तिथे आहे, ते आपण सगळ्यांच्यासाठी सुलभ स्थान करून ठेवलंय. पण दर्शनाला कोणी आलेलं आम्ही जास्त खपून घेत नाही, कारण आमचा उद्देशित आहे तुम्ही या साधना करा, दत्त तत्व काय आहे ना हे समजून घ्या, तिथे 2 मिनिटं स्थिर व्हा आणि मग तुम्हाला दत्ताची अनुभूती काय येते तुम्ही तुमचंच बघा. मी सांगायची जो आवश्यकता नाहीये, कारण तुमच्या साधनेचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. की मी सांगितल्यामुळे ते होईल असं नाहीये. तर तुम्ही आता 20, 21, 22 हा आमच्या इथं मोठा उत्सव आहे. पत्रिका मी दिलेल्या आहेत. सगळ्यांनी अवश्य येण्याचा प्रयत्न करावा. नाही तर जेव्हा मिळेल तेव्हा या. मी पौर्णिमेला तिथे असतो. पौर्णिमेला आले तर आपण सगळ्यांनी साधना करू, एवढंच कारण. मी नसताना स्वामी नाहीत असं कधीही होणार नाही. तुम्ही जाऊन स्वतः साधना करता, पण मी जर असेल तर आपण सामूहिक साधना करून त्या दत्त तत्वाचा अनुभव घेऊ शकू. याच्यासाठी विनंती की पौर्णिमेला तुम्ही कधीही कोणत्याही पौर्णिमेला तिथे या. आम्ही असतो, सगळेजण असतात, आपण सगळे स्वामीची सेवा करू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.